अरे सुहास, अरे दुकानात जा, थोडं सामान घेऊन ये बरं. सुहास, अरे मी काय बोलते तुला. अरे किती दिवस असं बसणार आहेस तू. आता थोडं घराच्या बाहेर पड. जरा खत पण आणायचे आणि घरातलं सामान संपले. कोणासाठी करायचं आता. माझं कोणीच नाही राहिलं. मी बाबा होणार होतो. या घरात बाळ जन्माला येणार होतं. किती स्वप्न बघितली होती मी, पण सगळे स्वप्नच राहिली. अरे कळतंय की मला तुझं दुःख. मला पण दुःख आहे की, पण असं थांबून चालणार आहे का रे बाळा. तू तुझ्या आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. मी माझी नातू आणि सून गमावली. मलाही दुःख आहे, पण ते गेले म्हणून गेल्या मागं कोणी जात नाही रे. तू आता तुझ्या आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. स्वतःला सावर. तू सांग बरं, तिला आवडायचं का तू असं गप्प बसलेला. तू हसत खेळत सगळ्यांशी मन मिळून राहिलेला तिला किती आवडायचं. अगं पण तीच नाही ना आता. कोणासाठी बाहेर पडू मी, कोणासाठी हसू. मला तर जगावंच वाटेना आता. असं वाटतं मेलेलं बरं. अरे सुहास, असं काय बोलतोस. हे बघ, तू असा वागलास ना, हे तिलाही आवडणार नाही बघ. तिच्या आत्म्याला शांतीसाठी तरी तू हसत राहा. स्वतःसाठी जग रे. काही नाही राहिलं आता. असं नको बोलू सुहास. ए बाळ, नमस्कार. मग कसं काय येणं केलं तुम्ही. तुमच्या गावातच थोडं काम होतं. म्हणलं तसंच तुमची जावई बापूंची भेट होईल. बरेच दिवस झालं आलो नाही. बरं चाललं ना तुमचं. बरंच चाललं म्हणायचं. आणि तुमचं. जावई बापू कुठे गेलेत. आताच त्याला मी घराच्या बाहेर पाठवलं. नुसता हरून बसलेला असतो बघा. तुमच्या मुलीने कसं घर एकदम भरून टाकलं होतं आमचं. मी आजी होणार आहे, नातू येणार आहे, ह्या कल्पनेने अख्खं घर एकदम आनंदून गेलं होतं. पण का कुणाच ठाऊक कुणाची नजर लागली. एक वाऱ्याचं झुळूक यावं आणि एक उद्ध्वस्त व्हावं, असं आमचं घर उद्ध्वस्त झालं बघा. सुहास तर त्या धक्क्यातून अजून सावरलेला नाही हो. एकटाच बसतो, विचार करतो, कुणाशी बोलत नाही की बाहेर जात नाही. आज मी त्याला कामानिमित्त म्हणला रे, गावात जा, शेतातली कामं बघ, म्हणून मी त्याला गावात पाठवलं. हे बघा, तुम्ही स्वतःला आवरा आणि सुहासला पण म्हणाव थोडं माणसांच्यात जात जा. म्हणजे काय होईल, त्यांचं मन रमल. काय मुलगी गेल्याचं दुःख मला पण आहे, पण सगळंच आता थांबून जमणार नाही ना. आपलं काय हो, आपलं झालं गेलं, पण त्याच्या पुढं पूर्ण आयुष्य पडलंय त्याचं. तो जर असाच राहिला तर कसं व्हायचं, हाच विचार करून करून माझं मन नुसतं दुःखी होत राहतं. बरं, मी काय म्हणतोय, अहो तुम्ही जर तेच परत आठवणी काढत राहिले तर तुम्हाला त्रास होईल, सुहासला पण त्रास होईल. नाही हो, खूप दुःख होतं मला, पण त्याच्यासमोर मी व्यक्त करत नाही.
त्यातून त्याला सावरण्याचा मी प्रयत्न करतच राहते. जगणं आणि मरणं काय आपल्या हातात नाहीये. झालं ते झालं. वेळ आल्यावर सगळे ठीक होईल. तुम्ही एवढं आहे ना, स्वतःला वाईट वाटून नका घेऊ. बरं ठीक आहे, बसा तुम्ही, मी चहा ठेवते. काय सुहास, काय नाही, कुठं जायला? गावात चाललोय. गावात जातोय का? कशी गाडी? भारी आहे राव गाडी. आज अॅनिव्हर्सरी होती आमची, ते म्हणलं बायकोसाठी गिफ्ट घ्यावा, आणि तिची लई दिवसापासून इच्छा होती बघ, गाडी घ्या गाडी घ्या. त्यासाठी आज म्हणलं गाडी घ्यावा तिला न सांगता. भारी झालं. तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. चल येऊ का मग? हो ये. हा. सुहास, अरे मी तुला दुकानात ते सामान आणायला लावलं होतं ना गावातून, कुठे आहे ते? नाही आणलं. तू दारू पिलास? अरे तुला काही वाटतं का नाही दारू प्यायला? यासाठी तुला मी गावात पाठवलं होतं का? अरे घरात एकटा बसतोस, कुणाशी बोलत नाही, कुणाशी मिसळत नाहीस, म्हणून तुला मी गावात पाठवलं होतं का दारू प्यायला पाठवलं होतं? काय करू मग? दारू पिऊ नाही तर काय करू? कोण राहिलं माझं या जगात? जे होते ते गेले. टेन्शन येतं मला, मग पेलो दारू. काय झालं मग? अरे टेन्शन येतं म्हणून कोणी दारू पितं का? आणि दारू पिल्याने तुझं टेन्शन कमी होणार आहे का? अरे का उगाच त्या दारूच्या आहारी जातो? अरे सुनाला नाताला तर गमवलंय मी, पण तुला गमवायची हिंमत नाहीये माझ्यात. अरे तुझ्याशिवाय आहे कोण माझं? मी गेलो तरी कोणाला फरक पडणार आहे? मेलो तो मेलो. अरे सुहास, असं का बोलतो तू? हे बघ, असं बोलत जाऊ नको तू. अरे मला पण दुःख होतं, पण मी कोणाजवळ सांगायचं? आणि तू जर असं पिऊन आला तर मला काय वाटण्याची थोडी सुद्धा कल्पना केली नाहीस का रे तू? मला काय वाटतंय ते तू नाही समजू शकत. अरे पण दारूने सगळे प्रश्न सुटणार आहेत का सुहास? काय करावं या पोराचं? पूर्वा, आले बाबा तुम्ही? हॅलो. कसे दाजी ते? काय सांगायचं आता तुला? त्याचं दुःख त्यालाच माहिती. त्यांच्या घरी गेलो होतो मी, म्हणलं थोडंफार सांत्वन करावं त्यांचं, पण खूपच परिस्थिती वाईट आहे ग. नशीब जावई बापू तिथे नव्हते. त्यांच्यासमोर तर काय बोलावं काय नाही, कशी समजूत काढावी मला तेच सुचलं नसतं. अशी वाईट वेळ कोणावर येऊ नये बघ. हो ना बाबा, खूपच वाईट झालं हे सगळं. असं नव्हतं व्हायला पाहिजे. चालायचंच. मला तर वाटतंय त्यांनी ना सरळ कामात स्वतःला गुंतून घेतलं पाहिजे, त्याशिवाय या सगळ्या गोष्टी विसरणार नाहीत ते. हो ते तर आहे, मला पण तेच वाटते बाबा. मी तेच बोलणार होतो, पण होतंय काय माहिती का तुला? आपण तरी त्यांना कसं सांगणार? जाऊ दे, नशिबातली भोगेत, ज्याला त्याला भोगावीच लागणार. ते तर आहेच. बस बाबा तुम्ही, मी आलेच तुम्हाला पाणी देऊन.
बघितलं हे आपल्या रानातले गडी आहेत ना निवळ सांग कामे झालेत. अगं 10 वेळा सांगितलं त्यांना हे उचलून ठेवा लाकडं, पण नाही, पडलेच तशीच. अगं इथं गाचपान झालं, ही चुकाटा आला, कोण जबाबदार याला? आता ही मका तुटून गेली, रान नीट करायला नको वय, सगळं सांगायला लागतंय बघ. काय नाही, त्यांनी काम केलं काय ना आपण काम केलं काय. नमस्कार भाऊ. नमस्कार ताई. कसं काय येणं केलं? नाही, तुमच्याकडेच आले होते. घरी गेले होते, कळलं तुम्ही इथे. म्हटलं चला आपणच रानात जाऊया. काम असं होतं की मला तुमची परवानगी पाहिजे होती. अहो, परवानगी वगैरे सगळं ठीक आहे, पण आपण बसून बोललो असतो ना घरी. नाही नको, इथंच बोलूया. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या दोन्ही घरावर केवढं मोठं संकट कोसळलं. पण ह्या संकट जे आले ना, सुहास त्याच्यातून बाहेरच आला नाही हो. कुणाशी बोलत नाही, बाहेर जात नाही. मला असं भीती वाटते की तो कुठल्या व्यसनाच्या तर आहारी नको ना जायला. तर मला असं म्हणायचं होतं की त्याचं लग्न केलं दुसरं तर बरं होईल. तर तुमची काय हरकत नाही ना? आता आमची काय हरकत असणार आहे? हे बघा, कोणालाही वाईट तर वाटणारच. सुहासरावांची जशी ती बायको होती तशी आमची पोरगी होती. पोरगी गेल्याचं दुःख आम्हाला पण आहे, पण सुहासरावांचं अजून आयुष्य जायचंय. ऐन तरुणपणात बायको गेल्यावर काय दुःख असतं हे त्यांनाच माहिती. मला तर वाटतंय तुम्ही त्यांचं लग्न लावून द्यावा. सुहासचे वडील गेल्यापासून मी त्याला कसं सांभाळे मलाच माहिती. पण एक अडचण आहे हो, तो या गोष्टीला तयार होणार नाही. म्हणून जरा तुम्ही त्याला समजून सांगितलं ना तर बरं झालं असतं. चालतंय, मी स्वतः त्यांच्याशी बोलतो. काय झालेली गोष्ट वाईट आहे, पण मागचा नाही, त्यांनी पुढचा विचार केला पाहिजे. आणि काय एकटा माणूस विचार करत बसतो, उद्या एखाद्या व्यसनाच्या आहारी गेले, काय वाईट सवय लागली, त्यापेक्षा त्यांचा संसार नव्याने चालू झालेला आम्हाला बघायला आवडेल. आमची तर काय हरकत नाही, उलट मी जाऊन त्यांच्याशी बोलून घेतो एकदा. चालेल मग. चला येऊ मग मी. पाणी तर घेऊन जा घरी. या. बरं चला. बाबा, आत्या जे बोलत होत्या ना ते बरोबर बोलत होते हो. दाजींनी खरंच दुसरं लग्न केलं पाहिजे. मला पण तेच वाटतंय ग. देव पण बघ ना, चांगल्या माणसाच्या वाट्यालाच का असं दुःख देतो काय माहिती. तुला माहिती, सुहासच्या वडिलांना लहानपणापासून ओळखायचो मी. सुहास खूप लहान होता ते गेले तेव्हा, पण वडील एवढे कर्तबगार, धोरणी, आणि सुहासनी पण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवलं होतं. अगं एवढी मोठी घराची जबाबदारी, पण लहानपणापासून त्यांनी कधी पाय ढासळून नाही दिला. वागणं, बोलणं, चालणं, पूर्ण घर कर्तबगारीनं चालवलं त्यांनी. स्वतःचं शिक्षण केलं, आईला आधार दिला, घर चालवलं. आणि ह्याच गुणामुळे मी माझी पोरगी त्यांना द्यायचं ठरवलं होतं. पण तुला सांगतो मी, लग्नाच्या वेळी आपली पैशाची अडचण होती. आणि आणि काय माहिती कसं त्यांना कुठून ते कळलं. त्यांनी कोणालाही न सांगता मला पैशाची मदत केली. कुठं त्याचा गाजावाजा पण केला नाही. अगं 10-11 रुपयाची पावती फाडली तर माणूस 10 ठिकाणी सांगत बसतो, पण हा असा माणूस मिळणं लय अवघड. गावात सगळ्या लोकांशी चांगले संबंध आहेत त्याचे. खरंच त्याच्याशी लग्न करणारी मुलगी आहे ना, भाग्यवान असेल. बरं, मी सुहासरावांची गाडी घेऊन येतो. हो चालेल. काय, मला त्यांना ह्या परिस्थितीत जास्त दिवस ठेवायचं नाही. येऊ का मी? हो या तुम्ही. हे बघा सुहासराव, काही गोष्टी बोलायच्या होत्या, त्यामुळेच तुम्हाला म्हणलं बाहेर बसून बोलू. बोला ना. काय, तुम्ही माझे जावई आहेत.
जावई काय आणि मुलगा काय दोन्ही सारखेच असतात बघा. आणि तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या संसाराशी अशी वाताहत झालेली मला बघवत नाही. त्यामुळे माझी पण इच्छा आहे ती की तुम्ही दुसरं लग्न करून टाका. अहो बाबा, त्याची काय गरज आहे? हे बघा, मला नाही करायचं दुसरं लग्न. अहो सुहासराव, असं काय करताय तुम्ही? उभं आयुष्य जायचंय तुमचं. अहो संसारात बाईची जोड लागतेच माणसाला, त्याशिवाय संसार पूर्ण होत नाही. आणि झालेल्या गोष्टी उगाळून बसण्यात काय अर्थ आहे? मला वाईट वाटत नसेल का? मला पण दुःख आहे, पण सावरा तुम्ही. अहो पण मला हे योग्य नाही वाटत, तुम्ही समजून घ्या ना. अहो योग्य नाही वाटत काय? बरं समजा तुम्हाला योग्य वाटत नाही, पण तुमच्या आईचा पण विचार करा ना जरा. त्यांना काय वाटेल? त्या किती दिवस सांभाळणार आहेत तुम्हाला? किती दिवस त्यांच्याकडून कामं होणार आहेत? घरात एक स्त्रीची जर गरज आहे ना तुम्हाला, आणि तुम्ही जर असेच राहिले तर त्या माऊलीला काय वाटेल? तिचं मन किती खात असेल? तुम्हाला त्रास होईल म्हणून स्पष्टपणे तुमच्याशी बोलत नाही ती, पण मला येऊन सगळं सांगतात. मला सुद्धा त्यांचं दुःख बघवत नाही. तुमचा संसार परत नव्याने चालू झालेला बघायला आवडेल आम्हाला, आणि त्यांना पण समाधान वाटेल. एकुलता एक मुलगा आहे तुम्ही त्यांचं. मी सांगितलेलं ऐका, हात जोडतो मी. बाबा तुम्ही म्हणतात तर ठीक आहे, मी बघतो मुलगी. नक्की बघा, माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाचं भविष्य चांगलंच झालं पाहिजे. आईसाठी तरी निदान तुम्ही लग्न करा. ठीक आहे. चालतंय मग. तुमच्या आईनेच मला सांगितलं होतं तुमच्याशी या विषयावर बोलायला, त्यामुळे मी इथं आलतो. बरं येऊ मग मी. ठीक आहे. काय म्हणताय सुहासराव, बरं चाललंय ना आता त्यांचं? नाही, बरं चाललंय. तुम्ही जेव्हापासून त्यांना समजावून गेले ना, तेव्हापासून बघा तू थोडा हसायला लागलाय, घराच्या बाहेर पडायला लागलाय, रानातली काम करायला लागलाय, माझ्याजवळ बसतो, थोडं हसू पण आलंय त्याच्या चेहऱ्यावर. पण तेवढं स्थळ त्याचं कुठं जुळलं असतं तर डोक्याचं माझा व्याप तरी कमी झाला असता. मध्ये तर सोयरिके आले होते ना त्यांच्यासाठी. तुम्हाला तर माहितीच, आजकाल लोक सोयरीक करायचं म्हणल्यावर किती विचार करतात. आणि सुहासचं तर पहिलं असं झालंय, कोण कोणाची पोरगी हो असं लगेच कोणाच्या गळ्यात बांधेल? विचार तर करणारच की. पण तुम्हाला एक सांगू का, माझा सुहासराववर आणि तुमच्या घरावर विश्वास आहे. तुम्ही चांगली माणसं आहे. तुम्हाला लवकरच एखादं चांगलं स्थळ येईल बघा. मला तर तसंच वाटतंय. तुम्ही काळजी करू नका. नाही, प्रयत्न चालूच आहे. बघू त्याच्या नशिबात असलं तर लवकरच होईल. त्यासाठी चालू होतं मी. म्हणलं काय आहे, सुहासरावांना तर आपण समजून सांगितले, पण पुढं काय झाले ते बघितलं पाहिजे म्हणून आलतो. नाही, बरं केलं तुम्ही आलात, बरं वाटलं तुम्ही आलेत. कसं तुम्ही आले ना, म्हणजे मनाला आधार येतो. तुम्ही त्याला 4 गोष्टी सांगता आणि तुमचं तो ऐकतो पण. अहो सुहासरावांच्या वडिलांचे पण माझ्यावर खूप उपकार होते. त्यांनी मला लहान भावासारखं सांभाळून घेतलं होतं. मी त्याचीच परतफेड करतोय असं मला वाटते. बरं चला येऊ मग मी. अहो बसा की, प्रत्येक वेळेस आला निघून जाता. बसा, मी तुम्हाला काहीतरी खायला करते. बसा. बाबा तुम्ही कुठे गेलते तुम्ही? अगं सुहासरावांकडे गेलतो. काय कसं तरी लग्नाला तयार केलंय त्यांना. म्हणलं कुठलं स्थळ आलंय का, काय प्रगती झाली का बघावं जाऊन. मग जमलं का त्यांचं लग्न? कशाचं काय,
एवढा चांगला माणूस, पण देव नेहमी चांगल्या माणसांचीच परीक्षा बघतो बघ. अगं, सगळ्या बाजू चांगल्या असताना सुद्धा त्यांना पोरगी काय मिळत नाहीये. काय करावं मला तर तेच कळत नाही. बाबा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. भेटेल त्यांना चांगली मुलगी. बोलायला चालायला सोपं वाटतं का ते, पण खरंच भेटेन का पोरगी? ज्या माणसाचं एकदा लग्न झाले ना, त्याला परत बायको मिळायला खूप त्रास होतो. लय अडचणी असतात. लोक 10 वेळा विचार करतात, नाही नाही त्या शंका काढतात. इतका मनस्ताप होतो ना, तुला नाही कळायचं ती. आणि साधा विचार तूच कर ना, कुठला बाप तरी अशा मुलाला पोरगी देणार आहे? आणि कुठली मुलगी अशा माणसासोबत लग्न करणार आहे? तू असती तर तू तरी केलं असतं का लग्न? बघ, झाली की नाही शांत तू? बोलणं सोपं असतं, पण या गोष्टी करणं लय अवघड आहे. प्रत्येकाला जमल असं नाही. बाबा, मी करेल लग्न. काय? हो बाबा, माझ्या बहिणीचा विस्कटलेला संसार मी नव्याने उभा करेल. आणि मी त्यांच्या सोबत सुद्धा राहील, जर तुमची काही तक्रार नसेल तर. काय बोलतीये तू? हा, विचार करून बोल जरा. सोपं वाटलं का तुला हे? म्हणजे मला तर काय अडचण नाही बरं का याची, आणि काय हरकत पण नाही. उलट तसं केलं तर चांगलंच आहे, पण तुला हे पटलं पाहिजे ना. बाबा, मी खूप विचार केला ह्याच्यावर, आणि जो विचार केलाय ना तो एकदम बरोबर केलाय मी. पुरी, मला पण तसंच वाटायचं बघ. अगं, एवढा चांगला माणूस, त्याचा संसार नव्याने चालू व्हावा हीच माझी इच्छा बनवती. तू माझ्या मनातलंच बोलून दाखवलं. मी जातो, नाहीतर आपणच जाऊ आणि सुहासरावांच्या घरी हा विचार बोलून दाखवू आपण. बघू काय म्हणतात ते. चालतंय. बरं, चल निघू आपण. हां. श्वास, तुला असं आनंदात पाहिलं ना, खरंच मला लय बरं वाटतंय बघ. तू असाच हसत राहत जा. अरे या. या बसा. अहो, लगेच येणं केलं, काय विशेष? थोडं गडबडीतच आलो, कामच तसं होतं. सुहासरावांच्या स्थळाबद्दल बोलायचं होतं. काय माहिती आहे का, तुम्ही मगाशी म्हणला की सुहासरावांना जागा शोधताना थोडी अडचण येते, लोक विचार करतात ते. तर मी सुहासरावांसाठी एक चांगलं स्थळ बघितलंय बरं का, पण तुमच्या परवानगीची गरज आहे. अहो, आहे का आता हे काय विचारणं झालं का? अहो, तुम्ही स्थळ पाहिलं म्हणल्यावर आम्हाला कसलीच गोष्टीची काळजी नाही बघा. म्हणजे काय माहिती आहे का, माणसं तुमच्या ओळखीची आणि मुलगी पण चांगली आहे, तुमच्या बघण्यातलीच आहे. आमच्या ओळखीचे? माझ्या बघण्यात? नाही समजलं म्हणजे. माझी दुसरी मुलगी ही सुहासरावांसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे. काय? खरंच? हो. काय माहिती आहे का, सुहासरावांच्या वडिलांचे माझे जुने संबंध मी तिला सांगितले. तुमच्या मोठेपणाबद्दल तर ती ऐकूनच होती, पण ती म्हणाली की माझ्या बहिणीचा विस्कटलेला संसार मीच सुरळीत करेल. त्यासाठी तिने मोठं मन दाखवलंय. आता माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही तिला पदरात घ्या. असं कसं बोलता हो तुम्ही? असं बोलून तुम्ही आम्हाला छोटं करू नका. अहो, तुमच्यासारखे मोठे मनाची माणसं खरंच सुहास खूप भाग्यवान आहे. पण तुम्हीच बोलताय, सुहासरावांचं काय म्हणणं आहे? बाबा, माझी काय हरकत नाही, पण एक गोष्ट आहे, मला लग्न काय जास्त थाटामाटात नाही करायचं, साध्या पद्धतीनं करू. मला तसं काय पटत नाही. चालेल, आपण लग्न साध्या पद्धतीने का होईना पण करून टाकूया. काय, तुम्ही माझ्या मुलासारखे, तुम्हाला असं दुःखात मला लई दिवस ठेवायचं नाही. तुमचा संसार सुखाने लागला की मी माझ्या मार्गाने मोकळा झालो. बरं, चालतंय ताई, मग
आम्ही जातो आता. तुम्ही पण तुमच्या 4 पाहुण्यांना एक गोष्ट सांगा. मी पण आमच्या भावकीत बोलून घेतो आणि मग आपण लग्नाच्या तयारीला लागू. नक्कीच. पण तुम्हाला दोघांना मनापासून स्वीकार आहे ना? अहो हे काय बोलणं झालं का? काहीच अडचण नाही. बरं चालतंय, मग येतो मी. पूर्वा चला. खरंच रे सुहास, तुझे सासरे किती मोठ्या मनाचे. आपली पहिली मुलगी गेली तरी त्यांनी हसत हसत आपल्या दुसऱ्या मुलीचाही हात तुझ्या हातात दिला.